सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। श्रीगोंद्याच्या नागवडे सहकारी साखर कारखान्याची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडली। आगामी हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचं नियोजन असून शेतकऱ्यांना इतर कारखान्यांपेक्षा दर टनाला 100 रुपये अधिक दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तसेच मागील हंगामातील गाळपाबाबत सभासदांना टनाला 250 रुपये अतिरिक्त रक्कम दिवाळीपूर्वी दिली जाईल, असं अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी जाहीर केलंय। तसेच कारखान्याकडून वेळेवर ऊसाचे पैसे आणि कामगारांचे पगार दिले जात असल्यामुळे नागवडे कारखाना जिल्ह्यात आदर्श ठरलाय, असंही त्यांनी सांगितलंय। यंदा सुमारे 30,000 सभासदांना साखर वाटप होणार असल्याची माहिती नागवडे यांनी दिली आहे। नागवडे सहकारी साखर कारखान्याची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पार पडलेली आहे। सभासदांनी जवळजवळ 30 सभासदांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्याचं काम केलं। तर सर्व प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी योग्य प्रकारचं त्यांचं समाधान करण्याची उत्तरं देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा निश्चित चांगला आहे। सभासदांना वेळच्या वेळी ऊसाचे पैसे वर्ग केले जातात, कामगारांचे पगार वेळेवर दिले जातात, बँकेचे हप्ते वेळेवर त्या ठिकाणी दिले जातात। अलीकडच्या काळामध्ये परिसरामध्ये खाजगीकरणाचे कारखाने वाढल्यामुळे आणि नागवडे कारखान्याला या ठिकाणी ऊसाचं गाळप थोडंसं कमी होत असल्यामुळे आमच्या थोड्याशा अडचणी या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून या निमित्तानं सभासदांना विनंती केलेली आहे। येणारा गळीत हंगामसुद्धा अतिशय कमी आहे। सभासदांनी जास्तीत जास्त हा आपल्या कारखान्याला दिला पाहिजे। आपल्याला कुठंतरी कांद्याचं किंवा इतर पीक घ्यायचं म्हणून आपण घाई करतो आणि त्याच्यामुळे निश्चित आपल्याला या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि म्हणून जास्तीत जास्त गाळप होणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे। त्या पद्धतीनं हा कारखाना आपला आहे, सभासदांचा आहे आणि सहकार टिकला तरच उद्याच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मदत होणार आहे। अशा प्रकारची भावना ठेवून संचालक मंडळाने यावर्षी काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा ऊस तोडण्याच्या बाबतीमध्ये, वाहतुकीच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये सुद्धा घेतलेले आहेत आणि म्हणून चालू गळीत हंगामामध्ये ऊस जरी कमी असला तरी शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून नागवडे सहकारी साखर कारखान्याला या ठिकाणी ऊस देऊन सहकार्य करावं, अशा प्रकारचं आव्हान या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही सभासदांना केलेलं आहे। आणि यावर्षी जो आम्ही 3050 भाव जाहीर केला दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावरती ते आमचे राहिलेले 250 रुपये त्या ठिकाणी आम्ही वर्ग करण्याचं काम करणार आहोत आणि सगळ्याच सभासदांचा आज नवीन जवळजवळ 7-8 हजार सभासद वाढलेत। अशा 30,000 सभासदांना चांगल्या प्रतीची साखरसुद्धा वाटप आम्ही या निमित्तानं करणार आहोत आणि म्हणून निश्चित आज ज्या पद्धतीनं आमच्या सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी सभासदांना उत्तरं दिली, त्यांना सगळ्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आणि सभासदांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सन्मान करून आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर दिल्याबद्दल अभिनंदन केलं। त्याबद्दल सभासदांचीसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं खऱ्या अर्थानं हा कारभार चांगला कसा आणखी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे सर्वांचे त्या ठिकाणी राहतील आणि म्हणून आपण सर्व सहकारी मित्र पत्रकार यांनीसुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। अशा प्रकारचं सहकार्य सभासदांचं, सर्व पत्रकारांचं, सर्व कामगारांचं असावं अशा अपेक्षा व्यक्त करू। साखळी योजनेसाठी त्या भागातील सर्व लोकांची मागणी ही विसापूरमधून आम्हाला साखळी योजना व्हावी अशा प्रकारची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीनं विसापूर आणि चिखली अंतर फार कमी आहे, परंतु त्यांनी हा जो घाट घातलेला आहे की घोडवरून त्यांना पाणी द्यायचं
आणि ते पाणीसुद्धा ज्या वेळेस पाऊस झाल्यानंतर जे अतिरिक्त पाणी येणार आहे ते द्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो काही निर्णय झाला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये घोडमध्ये जर पाणी कमी राहिलं तर या भागातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. मूळ आंदोलनकर्त्याची मागणी विसापूर असल्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही ते विसापूरहूनच केलं पाहिजे. या भागातून करत असताना आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठा विरोध आहे. त्याच्यावरती सुद्धा शासनाला योग्य प्रकारे आम्ही चर्चा घडवून आणण्याचं काम करणार आहोत. लोकप्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालण्याची गरज आहे, अन्यथा लोकांचा रोष त्या ठिकाणी त्यांना भोगावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून त्या निमित्तानं निश्चित आज सभासदांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्याच्यात लक्ष घालणार आहोत. दरम्यान घोड धरणावरील पाण्याची पळवापळवी आणि साकळाई योजना वळवण्याच्या प्रयत्नांना कारखाना ठाम विरोध करणार असल्याचं नागवडे यांनी स्पष्ट केलंय. सभेत उपस्थित सभासदांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली असून कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.